आपण आज आलो आहोत बेमुदत आमरण उपोषणासाठी। तर हा उपोषणाचा दुसरा दिवस आहे। तर आपण विचारणार आहोत इकडे उपोषणाला बसलेले व्यक्ती, तुमचं नाव? मी सुभाष जयदेव उंबरसाडा। आज 2 दिवस झाले उपोषणाला बसलेत, पण एकही व्यक्ती आम्हाला पाहायला सुद्धा आलेले नाहीत आणि इथे शासकीय अधिकारी कोणीच आले नाही आणि आम्हाला इथे लाईटीची पण सोय नाही आहे आणि छप्पर पाऊस येतो रात्रीचा आणि उन्हाचा त्रास खूप होत आहे, तरीसुद्धा कोणी शासकीय प्रशासनाला कोणी पण वळून बघितलेलं नाही म्हणता आम्हाला। तुम्ही सांगा। दशरथ बामणिया। आज जवळजवळ उपोषणचा दुसरा दिवस झालेला आहे, तरी अधिकारी कोणीच येत नाही आणि एवढा बोगसचा प्रश्न आहे। किशोर कडू हा डायरेक्ट त्याच्या चांगल्या खुर्चीवर बसून आणि तो हे करतो। आम्ही 3 वर्ष सातत्याने प्रयत्न करतो का हा बोगस आहे, तरीसुद्धा कुठलाही अधिकारी तिकडे वळूनसुद्धा बघत नाही आणि सरकारी लोक हे मूग खाऊन आणि गपचूप बसलेले आहेत। आज 3 वर्ष झाली तरी कोणी लक्ष पण देत नाही आणि कोणाचा प्रेशर आहे काय आहे हे आम्हाला माहिती नाही। आज आदिवासी उन्हातानामध्ये बसलेले आहेत, सर्व आज महिला भगिनी बसलेल्या आहेत, तरीसुद्धा त्यांना शासनाला थोडीसुद्धा या गोष्टीची लाज वाटत नाही। जोहार जिंदाबाद। तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? वर्ष झाले आम्ही त्याला झटतो का आदिवासी नाही मग, तरीसुद्धा शासन त्याची काहीच काळजी दादच घेत नाही। आज 2 दिवस झाले आम्ही उपोषणाला बसलेले आहेत। सरकारी कर्मचारी आम्हाला इकडे बघायला सुद्धा कोणी येत नाही। आम्ही काय माणसं नाही का? ते चांगले ऑफिसमध्ये एसीमध्ये बसले, आम्ही उन्हामध्ये मरतो तरी आमची दखल घेत नाही। मी त्याचा मामा आहे, किशोर कडू यांचे मामा। हां, चुलत मामा आहे मी। पाहू शकता तुम्ही, आजचा दुसरा दिवस आहे आणि अजून पण सरकारी अधिकारी कोणी यांच्या भेटीला आलेले नाही। तुमचं नाव? जोरात बोला थोडं। माझं नाव अर्जुन देवगी गवळी, मी करंजीराजा गवळी। तर हे सुपा फार्मबद्दल मी बोलतो आहे। सुपा फार्मकडे 500 एकर जमीन आहे आणि आमच्याकडे 1-2 एकर आहे, ती पण त्यांनी घेतलेली आहे। तर तो बरोबर, तर त्यानं लाज वाटत का नाही? आणि एवढा मोठा सावकार आहे तो, नाव सांगता? त्या व्यक्तीचं नाव सांगा तुम्ही। त्यांची जमीन 500 एकर आहे, तर मग आमची 1-1 एकर 2-2 एकर 3-3 एकर ती कशाला घेत होतो? कशाला घेतो? आमच्या जमिनीवर का कब्जा करतो? आमची काय मुलं बाळं नाही आहेत का? आम्हाला काम नाही, धंदा नाही। तर तुम्ही ह्याबद्दल तरी तुम्ही कधी तक्रार वगैरे केली काय? केलेली 35 वर्ष झाला तेव्हापासून अशी भांडतो करतो। त्यांना काय बाकीचे बोलो, एक मूर्ख बोलला तरी चालेल, त्यांना लाज नाही, शरम नाही, काय नाही। ते पैशाच्या बोलावर तो हा करतो। तर आमचे पोराला काम नाही, धंदा नाही, काय नाही, बाहेर जावं लागतं। आम्ही आदिवासी, आम्हाला जगायचं मुश्किल आहे, काम नाही, धंदा नाही, जगू कसं? बरोबर, हां, हे आहे। त्याच्यासाठी उन्हातानात हे एवढे लोक बसून दगडात झोपून राहतो आहे। बरोबर। आम्ही 3 वर्षापासून या किशोरकडूनचा दुःख झाडायला होतो। आम्ही 2 दिवस झाले रात्रदिवस इथे बसून आहे। आम्हाला इतका त्रास होतो आहे की आम्हाला स्वतःला बसायला त्रास नाही, हातपाय सुजल्या वगैरे आहेत। आम्ही जेवणा विना इथे आहे। जर आम्हाला काही प्रॉब्लेम झाला तर आम्ही तत्काळ ग्रामपंचायतमध्ये टाळे लावून बरोबर आणि हे कार्यामध्ये आम्ही ह्याचे दोष देणार।